हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आज बॉडी शेमिंग. किती वाईट विषय आहे हा बोलायला सुद्धा आणि माझ्यासारख्याने बोलणं म्हणजे तर कठीणच. पण सांगू खरंच म्हणजे कुणीतरी माझ्यासारखं असतं, कुणीतरी बारीक असतं, कुणीतरी खूपच उंच असतं ताडामाडासारखं, कुणीतरी खूपच बुटकं असतं. पण या गोष्टी वाईट आहेत का हो? नाही ना. ह्याने काय फरक पडतोय? कोण उंच आहे, कोण ठेंगणं आहे, कोण जाड आहे, कोण बारीक आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, याने खरंच काही फरक पडतो? सगळा फरक पडतो तो तुमच्या कर्तृत्वाने. तुम्ही लाख लोकांना म्हणाल, की "तू अशी दिसते, तू असा दिसतोस, हे चांगलं वाटत नाही, डोक्यावर टक्कल पडलंय, केस पांढरे झालेत." किती वाईट बोलतो ना आपण कोणाबद्दल. आपण चांगलं बोलू शकत नाही, तर वाईट तरी का बोलायचं? मला काही गोष्टी कळतच नाही. म्हणजे काही लोक इतके इझिली बोलून जातात, "ए नाही हं, तू जाड आहेस, तुला हे चांगलं नाही वाटणार." तुझा त्यापेक्षा तुम्ही सांगा, की तुझ्या बॉडी टाइपला हे छान दिसेल. तुला हे चांगलं वाटणार नाही असं म्हणण्याचा अधिकार खरंच तुम्हाला कोणी दिलाय आणि कशाला बोलता? हां, फिटनेसबद्दल तुम्ही सांगताय कोणाला व्हेरी गुड. कोणीतरी खूप बारीक आहे आणि तुम्ही म्हणताय, "बारीक आहे तू घाण दिसतेस म्हणून नाही, पण तुला तुझी हेल्थ सांभाळण्याकरता थोडं वजन पुट ऑन करणं आवश्यक आहे." किंवा "तू जाड आहेस म्हणून तू घाण दिसतेस नाही. तू जाड असलीस तरी छान दिसतेस, पण तुला तुझी हेल्थ मेंटेन करायला वजन कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय टिप्स द्यायच्या ते तुम्ही देऊ शकता." पण असं घालून पडून लोकांना बोलणं, "तू जाडच दिसते, तू बारीकच दिसते, तुला हे चांगलं दिसत नाही. तू डीप नेकच्या ड्रेसेसच घालू नको किंवा तू स्लीवलेसच घालू नको किंवा तू स्टँड कलरचे ड्रेसेस घालू नको. का तर तू जाड आहे, तुला स्टँड कलर चांगले वाटत नाही." असं बोलणं म्हणजे समोरच्याला वाईट वाटू शकतं ह्याचा विचार थोडा करा. तोंडातनं काहीही जेव्हा काढताय समोरच्यासाठी, त्यावेळेला समोरच्याला ते हर्ट करू शकतं याचा थोडा विचार करा आणि नंतर बोला. प्रयत्न करून बघा. सोपं आहे. तर तास एवढंच. बाय.